6 परीक्षा जी शाळेची असायची ती संपली रे संपली की ताबडतोब घरामध्ये फराळाचे सगळे पदार्थ करायला सुरुवात व्हायची. त्याच वेळेला आकाशकंदील करायची सुरुवात व्हायची. फराळ करताना स्वयंपाकघरातलं वातावरण कसं असायचं? चकली करताना ती गोल कशी पडेल बरोबर, करंजी करताना ती फुटता कामा नाही, रवा किती घालायचा त्याच्यामध्ये, मैद्यामध्ये मोहन किती घालायचं, मोठेले डबे असायचे तर ते धुवून उन्हात वाळवत टाकायचे, पूर्ण कोरडे पाहिजेत ते. इतक्या छोट्या छोट्या टिप्स पण ना आईकडनं आजीकडनं मिळालेल्या आहेत. तो सगळा फराळ घेऊन देवाला जायचा, देवळात जायचं, देवाला तो द्यायचा आणि मग आपण खायचा. ही जी प्रथा होती ना, फटाके हा एक खूप गमतीशीर भाग होता. सगळ्यात पहिल्यांदा फटाका कोण लावतोय पहाटे पहिल्या दिवशी, दिवाळीच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी अशी आमची चढावड असायची. ही मजा आहे ना ती त्या कृतीमध्ये आहे, त्याच वेळेला ती माणसांमधली मजा आहे. हा पॉडकास्ट त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांना ह्या आठवणी ऐकल्यानंतर ते पुन्हा आपल्या त्या जगात जातील जिथे ही सगळी मजा होती. ती मजा आत्ताच्या ह्याच्यात मला कुठे दिसत नाही, कारण माणसं नाही आहेत. तुम्हाला आठवतंय का, दिवाळी आली की घराघरांमध्ये फराळांचा अक्षरशः घमघमाट असायचा. मोठ्यांची कंदील दिवे लावण्यासाठीची लगबग, घरातल्या बायकांची फराळाचं साहित्य आणण्यासाठीची किंवा तो बनवण्यासाठीची गडबड, हे सगळं आहे ना खूप वेगळं आणि सुंदर आणि छान असायचं. आत्ता आपण इतकं फास्ट लाईफमध्ये पळतोय की त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या मागे सुटल्यात, पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून आपण ती मजा अनुभवायचा प्रयत्न करत असतो. भले आपण रेडीमेड फराळ आणून खातो, पण माणसातलं ते प्रेम कायम राहावं यासाठी ही दिवाळी आपण आपल्या परीने साजरी करतोय आणि पुढच्या पिढीलाही तो आनंद देण्याचा प्रयत्न करतोय. पण अनेकांसाठी हा आनंद, म्हणजे मागच्या पिढीसाठी म्हणूयात आपण, हा आनंद एक वेगळ्या लेवलचा होता, तो नॉस्टॅल्जिक करणारा होता. आणि हे सगळं आज आपण या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत, त्याच्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. मागच्या पिढीतल्या त्या दिवाळीच्या आनंदाची मज्जा काय होती या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे आलेल्या आहेत मॅरेज काउन्सिलर आणि अनुरूप विवाह संस्थेच्या MD डॉक्टर गौरी कानिटकर मॅम. मॅम, तुमचं लगाबत्ती यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. दिवाळी येतेय आणि दिवाळी म्हटलं की अनेक आठवणी आहेत नॉस्टॅल्जिक करणाऱ्या. पूर्वी दिवाळी सुरू व्हायची म्हटली की एक 15-20 दिवस आधी फराळांचा घमघमाट असायचा. आता हे चित्र थोडंसं बदलतंय. रेडीमेड फराळाच्या जगात आपण आहोत, त्याची अनेक कारणं आहेत. पण हे बदलणारं चित्र पाहून काय वाटतं तुम्हाला? कसं आहे माहिती आहे, काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी बदलणार आहेतच. माझ्या लहानपणी वाडा संस्कृती होती आणि सगळ्यांची दरवाजे घराचे हे उघडे असायचे आणि मग एकमेकांकडे फराळाला मदतीला जाणं, फराळाचं वाडगे भरून एकमेकांच्या घरी देणं याचं खूप अप्रूप होतं. बरोबर. तर आज तुम्ही म्हणता तसं अगदी बरोबर आहे की आपण एका वेगळ्या दुनियेमध्ये प्रवेश केला असं म्हणायला हरकत नाही. की आपण बाहेरनंच सगळं ऑर्डर करतो, सर्व फराळाचे पदार्थही बाहेरनं येतात आणि घरी काही बनत नाही हल्ली. त्यामुळे हे काळाच्या ओघात चित्र बदलणारं आहे हे नक्की आहे. फक्त याच्यामधलं जुन्या ह्याच्यातल्या चांगल्या गोष्टी आणि नवीन असं आपण जोडून काही केलं तर मला असं वाटतं की जास्त मजा येईल. हो, नक्कीच. पूर्वी जेव्हा दिवाळीचा फराळ घरात बनायचा तेव्हा आईची एक वेगळी लगबग असायची. याच्यात मीठ जास्त पडलंय का, हे जरा टेस्ट करून पहा म्हणून बाबांना काहीतरी सांगितलं जायचं. सो हा जो काळ होता, काय तो कसा एक्सप्लेन कराल? तुमच्या काळात ते काय वेगळं होतं? एकतर कसं असायचं माहिती आहे का की 6 परीक्षा जी शाळेची असायची ती संपली रे संपली की एक 8 दिवस आधी संपायची, दिवाळीच्या आधी. आणि मग ती संपली की ताबडतोब घरामध्ये फराळाचे सगळे पदार्थ करायला सुरुवात व्हायची. त्याच वेळेला आकाशकंदील करायची सुरुवात व्हायची. मग आकाशकंदील कसा करायचा ह्याच्यावरती घरात चर्चा व्हायची. म्हणजे ट्रेडिशनल गोल करंजा लावून करायचा का षटकोनी करायचा का चांदणी बनवायची, पण ते घरात केलं जायचं. किंवा कंदील करायच्या वेळेला सुद्धा ना तो सांगाडा बनवायचा असायचा घरात. बरोबर. तो विकत नाही आणायचा, तो घरात बनवायचा. मग त्याच्यासाठी किती
किती जाडीची पट्टी लागेल बांबूची, मग मध्ये उभ्याला काड्या लावायच्यात आपल्याला बांबूच्या, मग त्या कशा लावायच्या, मग त्याचं जे मधलं अंतर असतं वरची काडी आणि खालची, त्याच्या मधला जो अंतर आहे तेवढीच ती करंजी कापायची कागदाची, मग ते प्रमाण कसं असेल, मग त्याच्या झिरमिळ्या किती लांब पाहिजेत, असं ते सगळं ना. म्हणजे मला असं सारखं आठवतंय. मी आमच्याकडे तर काय होतं, माझ्या वडिलांचं दुकान होतं, खाऊले पाटणकर जे पुण्यातले फेमस आहेत ते वडील माझे. तर आमच्या दुकानात आम्ही कंदील विकण्यासाठी करायचो आणि खूप आम्ही 500-700 कंदील करायचो. तर ते अशी म्हणजे मला आठवतंय की आमचं घर लहान होतं पण वरती ना अशी सगळे कंदील हुकाला लावलेली अशी झुंबरं असायची. आम्ही अशा झुंबरांच्या खाली रात्री झोपायचो. ते इतकी मजा वाटायची. कधीच असं छोट्या घराचं आपलं किती घर छोटं आहे वगैरे असं कधीच नाही वाटलं. आणि खरं सांगायचं तर याची सुरुवात दसऱ्यापासून व्हायची. म्हणजे आता जे झेंडूच्या माळा आपण बाहेरनं विकत आणतो तशा तेव्हा नव्हत्या. झेंडू विकत जरी आणायला लागले, कारण सगळ्यांच्या घरी काही झेंडू यायचे नाहीत, म्हणजे बाग वगैरे नसायची, पण घरी आणल्यानंतर घरी त्या माळा व्हायच्या. तिथपासूनच खरं तर दिवाळीचा माहोलला सुरुवात व्हायची. आणि मग मध्ये परीक्षा यायची, तर परीक्षा संपली की मात्र ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात व्हायची. एक्साइटमेंट कायम असायची. दुसरी गोष्ट अशी की माझं अजोळ महाडला होतं, तर अनेक वेळेला आम्ही दिवाळीला अजोळी जायचो किंवा मुंबईला मामा राहायचा, सांगलीला मावशी राहायची किंवा तिकडले सगळे नातेवाईक आमच्या घरी यायचे. घरं खूप छोटी छोटी होती, 2-2 खोल्यांची घरं होती, पण ते घर कधीच लहान वाटलं नाही. आणि ते माणसांनी भरलेलं असायचं कायम. हो, म्हणजे असं म्हणतात ना की घर लहान असलं तरी तुमचं मन मोठं असेल तर सगळं मावतं त्याच्यामध्ये. तर हे असायचं पूर्वी. माणसं आणि खूप होती. आता तोही बदल झालाय. घरातले जे आपले फॅमिलीमधली जी माणसं आहेत ना यांची संख्या पण खूप कमी झाली आहे. म्हणजे मला माझ्या बाबतीत सांगायचं तर आमची फॅमिली आईच्या माहेरची खूप मोठी होती. म्हणजे मला 7 मामा, 2 मावशा आणि प्रत्येकाची 2-2 मुलं, म्हणजे तरी आम्ही 20-25 मुलं असायचो. तेच आता फॅमिली छोट्या झाल्यात, पण पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि तेव्हा फराळ बनवायची एकत्रपणे, ती मजा पण वेगळी असायची. ती पण खूप वेगळी आजी, होती. आई, काकू या सगळ्या जणी एकत्र येऊन तो स्वयंपाकाचा ताबा घ्यायच्या आणि मग सुरू व्हायचं. आणि कसं आहे, मला असं वाटतं की लाईफ स्किल्स किंवा जीवन शिक्षण आपण म्हणतो ना, ते या सगळ्या प्रसंगांमधनं आपोआप मिळायचं. बरोबर. म्हणजे आता जे वेगवेगळ्या पद्धतीने क्लासेसला जावं लागतं, जीवन मूल्य शिकवावी लागतात, तशी पूर्वी शिकवण्याची वेळ आली नाही. कारण ते घडायचं घरामध्ये. एकमेकांना मदत करणं, एकमेकांना काय वाटतंय त्याचा विचार करणं, आजीला काय वाटत असेल, आईला काय वाटत असेल, हा सगळा विचार आपोआप व्हायचा. त्यामुळे ही जी लाईफ स्किल्स म्हणतो आपण ना, ही लाईफ स्किल्स आपोआप घडायची तिथे. ॲडजस्टमेंट घडायच्या. छोटी होती घरं, त्यामुळे कुठे झोपायचं, काय पंख्याच्या खालची जागा धरायची वगैरे अशी खूप मजा असायच्या. बरोबर. खास दिवाळीचं निमित्त आहे म्हणून विचारते की फराळ करताना स्वयंपाकघरातलं वातावरण कसं असायचं? खूप मजा यायची. काय आठवणी आहेत? एक तर ना स्वयंपाकघर छोटं होतं, त्यामुळे त्या छोट्या ह्याच्यामध्ये आम्ही 15-20 जण असायचो ऑलमोस्ट. आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी तिथे घडायच्या. म्हणजे कंपल्सरीली नियम असायचा की लाडू वळत असताना खायचा नाही मध्ये, कारण तो खाल्ला जायचाच, कारण तो बेसनाच्या लाडूचा वास इतका सुंदर यायचा की ते एक नियम असे पाळावे लागायचे. चकली करताना ती गोल कशी पडेल बरोबर ह्याचं एक शिक्षण आपोआप मिळायचं. कडबोळी वळताना सुद्धा ते चिमटा कसा द्यायचा पुढल्या बाजूला, हे सगळं घडायचं. किंवा करंजी करताना ती फुटता कामा नाही तेलात तुपात सोडल्यानंतर, तर हे पण आपोआप घडायचं. आणि हे सांगायला मोठी माणसं पण असायची. आजी असायची, काकू असायची, आजीच्या अनुभवातून आलेल्या टिप्स. मला आठवतंय की आई माझी जेव्हा करंजा करायची तेव्हा ती नाजूक तिच्या त्या बारीक बोटांनी मुरड घालायची आणि ते पास ऑन करताना ते ज्ञान की हे असंच करायचं असतं, ही बोटं अशीच वळवायची आहेत आणि ते हलक्या हाताने करायचं आहे, हे जे असायचं ना ते असायचं. दुसरी गोष्ट, भिजवताना पण आम्हाला सांगायची आजी की आज करंजीचं पीठ तुम्ही भिजवायचंय. अच्छा. त्यामुळे ते ना त्याला रवा किती घालायचा त्याच्यामध्ये, मैद्यामध्ये मोहन किती घालायचं, हे कुठल्या पुस्तकात वाचावं नाही लागलं. बरोबर. आपोआप ते यायला लागलं आम्हाला. कारण ते सांगणारी माणसं आपल्यासोबत होती. ते आपण म्हणूयात की आत्ता आपण सगळ्या गोष्टी आयदर रेसिपीचं बुक बघून किंवा मग रेसिपीचे व्हिडिओ बघून ते करतोय की समोर आपल्या ओव्हनवर किंवा किचन प्लॅटफॉर्मवर मोबाईल ठेवलेला असतो आणि मग ते एक एक गोष्टी ऐकून करत असतो. पण हे ज्ञान जे आपल्याला
आपल्या आई वडिलांकडून, आईकडून, आजीकडून, काकूंकडून जे मिळालेलं आहे ते अनमोल आहे. म्हणजे ते कुठल्याही, म्हणजे ती टीप कदाचित कुठल्याही रेसिपी बुकमध्ये नसेल. नाही, आणि काय होतं सांगते, रेसिपी बुकमधनं बघून रेसिपी करताना किंवा कुठल्याही चॅनलवरनं बघून करताना आपण एकटे असतो. बरोबर. मग एकटे असणं आणि बाकीची सगळी माणसं बरोबर असणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि ते फसलं, आपला तो पदार्थ किंवा फराळाचा कुठलाही पदार्थ फसला तरी तो सावरून घ्यायला काहीतरी हॅक्स आईकडे, आजीकडे नक्कीच असायची. आणि त्या त्यांनी सांगितलं की मग असं बरं वाटायचं की अरे म्हणजे खूप नाही बिघडला असं. आणि मला नेहमी हेच वाटतं की आपल्याला ना कुठल्याही मनुष्याला, माणसाला सोबत हवीशी वाटते. एकटा नाही तो जगू शकत. बरोबर. कारण आपण म्हणतो ना असं की माणसं ही सोशल ॲनिमल म्हणलं जातं. माणसांशी माणसांचा असलेला कनेक्ट हा खूप महत्त्वाचा आहे. आणि मग माध्यम असायचं ते फराळ करणं असायचं, काशकंदील बनवणं असायचं, किल्ला करणं असायचं एकत्र. आमच्या वाड्यामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा फटाका कोण लावतोय पहाटे, पहिल्या दिवशी दिवाळीच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी अशी आमची चढावड असायची की पहिला कोण लावतोय फटाका. आणि त्याच्यासाठी जागत बसायचं असायचं. मग खाली जाऊन मोठा ॲटोम बॉम्ब लावायचा आणि सगळ्या वाड्याला उठवायचं. हा एक खूप मजेशीर भाग होता. त्यामुळे माणसांशी माणसांचा असलेला जो कनेक्ट होता तो फार महत्त्वाचा होता. आत्ता जसं आपण फराळ रेडीमेड आणतोय, पण त्या स्वयंपाकघरातल्या आठवणी अनेकांच्या मनात कायम आहेत आणि त्या दरवर्षी नक्कीच आठवण केली जात असेल त्याची. नक्की जाते. तुम्ही आणखीन तो सगळा माहोल कसा तुम्ही एक्सप्लेन करा? एक तर ना मी म्हणलं तसं की हे फक्त दिवाळीपुरतं मर्यादित नव्हतं. बरोबर. हे ऑलमोस्ट वर्षभर काही ना काही निमित्ताने आम्ही एकत्र यायचो. बरोबर. म्हणजे गणपतीची मूर्ती सुद्धा आम्ही घरी केलेली आहे. मग ती माझ्या लहानपणी, आता खूप ठिकाणी ती शिबिरं वगैरे असतात, घरी करा गणपती असं म्हणतात, मातीचा वगैरे असं. पण आम्ही ती मूर्ती घरी केलेली आहे. मग माझे वडील त्याच्यात एक्सपर्ट होते. मग ते सांगायचे की बॉडी कलर कसा द्यायचा आणि डोळे ते काढायचे. तर डोळे हा सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे ना मूर्तीचा, कारण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाव तयार होतो. तर तो कसा करायचा, तर हे म्हणून मी मगाशी म्हणाले हे जीवन शिक्षण आहे. आणि हे असं सुरूच असायचं कंटिन्युअस. किंवा आपले हिंदू सण कदाचित याच गोष्टींनी आपण कायम जपले आहेत आणि त्यातून आपण घडलोय किंवा ती कुटुंब घडली. बरोबर आहे. इव्हन उन्हाळ्याचे पदार्थ म्हणजे मे महिना सुरू झाला की जे वाळवणाचे पदार्थ असायचे, त्याचा तांदूळाच्या पापड्या करताना मी किती करता करता खाल्ले त्याला गणतीच नाही आहे. आणि मग ती जी मजा असते ना, ती मजा आत्ताच्या ह्याच्यात मला कुठे दिसत नाही, कारण माणसं नाही आहेत. ही मजा आहे ना ती त्या कृतीमध्ये आहे, त्याच वेळेला ती माणसांमधली मजा आहे. आणि आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा ना माणसांची संख्या कमी झाली आता. त्यामुळे मला असं वाटतं की 2च माणसं आता घरात आहे, तर कुठे चकल्या करत बसायच्या, कमी लागतात मग बाहेरून आणू, असं करत करत ते वाढत गेलं आहे. स्वयंपाक घरात तो फराळांचा असेल किंवा इतर सणांच्या वेळेला जे काही वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे बनवले जातात, सो ते पदार्थ म्हणजे फक्त ते खाण्यापुरती नसायची, ती जागा म्हणजे एक वेगळं सुख असायचं. कारण तिथे हे सगळं करताना संवाद व्हायचा. नक्कीच. आणि त्याची ते तयारी असायची ना, म्हणजे मोठेले डबे असायचे, तर ते धुवून उन्हात वाळवत टाकायचे, पूर्ण कोरडे पाहिजेत ते. इतक्या छोट्या छोट्या टिप्स पण ना आईकडनं, आजीकडनं मिळालेल्या आहेत. बरोबर. ते 70-80च्या दशकात हे सगळं वातावरण आपण सगळ्या कुटुंबांमध्ये पाहायचो. तेव्हा एक नवीन सून घरात आली की तिलाही त्या घराचं जे काही रिच्युअल्स आहेत किंवा त्या परंपरा आहेत ते तिच्याकडे या निमित्तानंच पास ऑन व्हायच्या, नाही का? एक अडॅप्टेशन व्हायचं तिच्याकडे जाऊन, इंटरनलायझेशन व्हायचं त्यातनं. त्याच्यातनं एकमेकांचे स्वभाव कळायचे, स्वभाव विचारावे लागायचे नाहीत. म्हणजे एखाद वेळेला आजी कडक शब्दामध्ये बोलली आणि मग दुसऱ्या क्षणी तिचा तो स्वर प्रेमळ यायचा, तर तो कळायचा असा. त्यामुळे माणसांचे ना स्वभावही त्याच्यातनं लक्षात यायचे. शिकवण्याचा तो भाव किंवा तो समजून घेण्याचा आणि समजून सांगण्याचा, हे यातले फरक सगळे कळायचे आपल्याला. आजकाल माणसांचे मूड तसे कळत नाहीत आपल्याला कारण तो संवाद राहिलेला नाहीये.
आणखीन तुम्ही काय सांगाल, म्हणजे ही जी लगबग सगळी दिवाळीच्या वेळची असायची, तेव्हा लहान मुलांचं किंवा घरातल्या पुरुषांचं याच्यातला का सहभाग एक कसा त्यांना असायचा? फटाके हा एक खूप गमतीशीर भाग होता. हो. म्हणजे मला आठवतंय की आम्ही आजोळी जेव्हा जायचो तेव्हा आम्ही बरेच 20 जण वगैरे तरी मुलं असायचो. बरोबर. आणि आमचे आजोबा आम्हाला प्रत्येकाला खरं तर एक एक लवंगी सर द्यायचे. अच्छा. पण मग तो सोडवायचा हो. आणि ते जरा दम्मट असायचे. हो. पण मग आमचं जे माझघर होतं घराचं त्याच्यावरती पत्रा होता, तर त्याच्यावरती ना आम्ही ते वाळत ठेवायचो. अच्छा. आणि मग कुठला तरी भाऊ येऊन ते चोरणार नाही म्हणून आम्ही त्याची पहारा करत बसायचो. अशा खूप गमती जमती होत्या. म्हणजे फटाके होते, जसे फराळ होते, तसं रांगोळी होती. बरोबर. म्हणजे रांगोळी सुद्धा कशा पद्धतीने काढायची, त्याची रेष किती बारीक यायला पाहिजे. आता जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने रंग भरून रांगोळी म्हणतो तशी नव्हती, ठिपक्यांची होती. ठिपक्यांची रांगोळी. पण ते ठिपके जोडताना किती बारीक रेघ यायला पाहिजे, मग ती रांगोळी किती सरसरीत पाहिजे, मऊ असता कामा नाही. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना आपोआप शिकायला मिळाल्या. आता त्या पावडर रांगोळीची जागा सुद्धा रेडीमेड रांगोळ्यांनी घेतली आहे. हो, म्हणजे एक कुठलं तरी स्टिकर आणायचं आणि लावायचं. तर मला असं वाटतं हे जे शिक्षण होतं की नाही, आपोआप शिक्षण होतं. आता बारीक रेघ रांगोळीची यायला हवी असेल तर कष्टपूर्वक काढावी लागते. त्या चिमटीत किती घ्यायची हे प्रमाण ठरलेलं असतं. तुम्ही जर खूप घेतलीत तर तुमची बारीक रेष येत नाही त्याच्यामध्ये, किंवा 2 ठिपके जोडताना ती रेष सरळ यायला पाहिजे, बारीक पण पाहिजे, सरळ पण पाहिजे. त्याच्यात काही गोलाकार असेल तर ते गोल सगळे सारखे यायला पाहिजेत. हे एक स्किल असतं आणि ते स्किल आपोआप घडत राहतं असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी फार वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. आणि आम्ही पण जेव्हा लहान होतो ना तेव्हा असं आजी कशी काढते याचं खूप बारकाईने निरीक्षण करायचो, की ती कशी करते, हां मग तसं यायला पाहिजे आपल्याला, ते कसं बरं करायचं. मग आजीला विचारायचं, हे गोल कसं तुझं बरोबर येतं, कर्कटकनी नाही तू काढतेस गोल त्याचा. तर हा त्याच्यातनं आम्हाला खूप खरंच हे शिक्षण होतं. मग आज आता तुम्ही मला प्रश्न विचारताय तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आमचं घर, आम्ही सगळी भावंड जी होतो ती अशी उभं राहिलंय. खरं सांगू का, हा पॉडकास्ट त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांना ह्या आठवणी ऐकल्यानंतर ते पुन्हा आपल्या त्या जगात जातील जिथे ही सगळी मजा होती. कारण आजकाल कुटुंबांमध्ये ही मजाच हरवली आहे. आता तुम्ही जे रांगोळी काढताना ते अगदी गोलाकार किंवा ती एक बारीक रेष, किंवा आता कंदिलाचं पण तुम्ही म्हणालात की तो बरोबर तेवढ्या आकाराचाच तो करंजा कापला पाहिजे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी संयम पण शिकवायच्या नाही का? नक्कीच. एकतर ते माप बरोबर यायला पाहिजे, मग त्याचं ते मेजरमेंट असतं तर ते बरोबर वाया तर नाही, कारण त्याच्यावरही नजर असायची की काही वाया नको जायला. बरोबर. कुठलेही कागद वाया जाता कामा नये, त्यामुळे ते पण एक डोक्यात असायचं की कुठलंही वाया नको जायला आणि ते बरोबर ती करंजी जी आपण करणार आहोत ती आपल्याला बरोबर हे करायची असते. आणि ते पेशंटली आपण शिकायचं सुद्धा. नक्कीच. तेवढ्या मन लावून जे सांगितलं जातंय ते ऐकायचं आणि त्यातून जे निर्माण व्हायचं ते खूप. रांगोळी काढताना सुद्धा ना अशी एकटीने कधी रांगोळी नाही काढलेली. वाड्यातल्या आम्ही 4-5 मुली असायचो आणि त्या मिळून आम्ही खूप मोठी रांगोळी काढायचो आणि मग त्याच्यामध्ये ते रंग भरायचे. आणि मग कुणीतरी जरा अशी ती रांगोळी फिसकटवली तर राग यायचा खूप. ते तिथे बसून अगदी एका रांगेत बसून, म्हणजे माझं बालपण चाळीत गेलं पण तिथे आम्ही असं एका रांगेत त्या बसून ती स्पर्धा असायची, कोणाची रांगोळी छान होतीये, ती किती लवकर होती आणि ती किती सुंदर होतीये. आणि मनाने मोकळी होती माणसं असं मला वाटतंय जास्त. म्हणजे आमच्या वाड्यामध्ये एक काकू राहायच्या, तर त्यांच्या चकल्या खूप सुंदर व्हायच्या. तर आम्ही आईला सहज म्हणायचो, आई त्या काकूसारखी चकली होत नाही. मग आई त्या काकूकडे जाणार, तिला विचारणार. हे पण खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. बरोबर. असं सगळं निर्मळ होतं असं वाटतं मला. हे आता जे तुम्ही उदाहरण सांगितलं त्याच्यावर आणखीन एक गोष्ट लक्षात आली की हे सगळं करत असताना बायकांच्या गप्पा पण भरपूर व्हायच्या. जसं आपण म्हणतो ना की आत्ता आपल्याला बोलण्यासाठी किंवा कम्युनिकेशनसाठी काहीतरी आपण शोधतो, कारण आपण जास्त वेळ स्क्रीन टाईममध्ये असतो आहे आणि अशा वेळेला आपणच कोणाशी संवाद करत नाही, आपण फक्त ती इन्फॉर्मेशन घेतो आहे. पण आपल्याला आउटलेट नसल्यामुळे तो आउटलेट त्या काळी नॅचरलीच मिळायचा नाही का? नक्कीच मिळायचा. त्याच्यातनं ना मार्ग निघायचा. एखादी गोष्ट मला जर समजत नाही आहे की मी कसं करू, तर दुसऱ्या कोणाला तरी व्यक्तीला विचारलं, आपल्या वाड्यातल्या एखाद्या काकूंना वगैरे, कमीपणा वाटायचा नाही, अजिबात नाही वाटायचा. तुम्ही एक मॅरेज काउन्सिलर आहात,
तुम्ही अनेक कुटुंबांना मार्गदर्शन करता. आता ही बदललेली जी कुटुंब पद्धती आहे, एकत्र कुटुंब पद्धतीतून आपण न्यूक्लिअर फॅमिलीजकडे आलेलो आहोत. जेव्हा सणवार साजरे करण्याची पद्धत पण आपली खूप कॉम्पॅक्ट झाली आहे, आपल्यापुरतं हे असं सगळं झालेलं आहे. याचा एक कुटुंब व्यवस्थेवर काय परिणाम होतो असं वाटतं तुम्हाला? एक तर ना मला असं वाटतं की पूर्ण सोमवार ते शुक्रवार ही जी नवीन मुलं मुली आहेत ती इतकी कामात अडकलेली असतात. नक्कीच. की त्या 5 दिवसात जे काही करायचं राहिलेलं असतं, मग इन्क्लुडिंग झोप, ते पण ते शनिवार रविवारमध्ये भरून काढत असतात. किंवा मित्रमैत्रिणींना भेटणं हे असतं, काही खरेदी करायची असेल तर ते असतं. पण तरीसुद्धा ना घरात राहणं त्या 2 दिवसात किंवा सुट्टीच्या दिवसात हे हल्ली नाही कोणाला आवडत. म्हणजे जरा थोडीशी सुट्टी मिळाली, लॉंग विकेंड वगैरे आला की लगेच सगळे लोक बाहेर जातात, आउटिंग असतं. तर त्यावेळेला मला असं वाटतं की थोडंसं तुम्ही जर घरात राहिलात, एकतर बाहेर हल्ली सगळे आउटिंगला जातात त्यामुळे खूप गर्दी असते. बरोबर. हॉटेल्स पण वेळेवर तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं असं होत नाही. रस्त्यांमध्ये आपण बघतो वर्तमानपत्रात जे फोटो येतात दुसऱ्या दिवशी की घाटात कोंडी झाली, 3 तास अडकून पडलं, 4 तास अडकून पडलं. तर त्यापेक्षा जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा घरात राहणं. किंवा पूर्वी ना कसं असायचं की घरातल्या सगळ्या गोष्टी आपण घरात केल्या जायच्या. म्हणजे एखादी ट्यूब बदलायची किंवा नळ गळतोय मग ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे, किंवा एखादा पदार्थ करायचा आहे, किंवा पुढच्या आठवडाभर मला जे कपडे लागणार आहे ते धुवायचे, इस्त्री करून नीट तयारी करायची आहे. हे आता मला वाटतं कुठे दिसत नाही. तेच ना, सगळं आउटसोर्स करतोय आपण. त्यामुळे काय होतं, त्याच्याशी असलेलं जे कुठल्याही वस्तूशी पण एक आपलं नातं जुळत असतं, तर ते नातं जुळत नाही. म्हणजे अनेक वस्तू असतात आपल्या घरामध्ये, तर त्या आता उदाहरणार्थ आपला मायक्रोवेव्ह ओव्हन असतो, तर कितीतरी वेळेला असं लक्षात येतं की तो आतून खराब असतो. तर त्याची स्वच्छता ही जर आपण केली ना तर आपण तो खराब होणार नाही याची काळजी घेतो. हे एक अगदी छोटं उदाहरण आहे. बरोबर. परंतु त्याच्याशी आपलं एक नातं जुळतं, आपल्याला एक प्रेम, अनेक वस्तूंबद्दल प्रेम, हे जे आपण आजी वगैरे करता बघितलेलं आहे की नाही, की तिला कुठेतरी अशी आठवण असते की माझ्या मंगळागौरीला मला 35 रुपये साठवले होते, मी कोणी कोणी दिलेले पैसे त्याच्यातनं मी हे पातेलं घेतलंय. बरोबर. अशा खूप आठवणी या पिढीकडे, म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा आधीच्या पिढीकडे असतात. तर त्यामुळे काय होतं की त्यांचं त्या सगळ्या वस्तूंवरती, घरावरती एक प्रकारचं प्रेम असतं, भावना असते त्याच्यामध्ये. तर ती कुठेतरी मिसिंग आहे, कारण आपण घरातच इतकं कमी असतो हल्ली. त्यामुळे मला असं वाटतं की हे ट्रॅडिशन जी होती, आपली परंपरा जी होती ती, आणि नव्याने जे आत्ता अपडेट्स येत आहेत आपल्या नवीन आयुष्यामध्ये, ह्याचं कुठेतरी एकत्रीकरण केलं, यातलं चांगलं त्यातलं चांगलं असं घेतलं तर आपलं आयुष्य अधिक समृद्ध होईल असं वाटतं मला. आणि आपण आता दिवाळीविषयी बोलतोय म्हणून की कपड्यांची खरेदी असायची त्याच्यामध्ये, आणि ती ना अशी वर्षातनं एकदा किंवा 2दाच असायची. खरंय. आणि त्याच्यासाठी पैसे साठवले जायचे केवळ दिवाळीला. म्हणजे पूर्वीपासूनच तो दिवाळीला जो बोनस मिळतो त्याच्यातून मग आपण खरेदी करायची कपड्यांची. ते एक असायचं. फटाके असायचे, कमी प्रमाणात असायचे पण ते फटाके असायचे. त्याच्यानंतर आपण फराळाबद्दल तर बोललोच, पण किल्ले करताना सुद्धा ना सगळेजण एकत्र येऊन ते किल्ले करायचे, आणि मग वेगवेगळ्या प्रकारची चित्र ठेवायची, ती कुठे ठेवायची, आणि मग ती दिवाळी संपली की आतमध्ये बॉम्ब लावून तो किल्ला उडवायचा. हे पण एक गंमत असायची त्यावेळेला. ते आपोआपच ते टीम बिल्डिंग, करेक्ट, टीम बिल्डिंग जे शिकलोय आपण, ते तिथूनच शिकलोय. आणखीन मला दिवाळीशी रिलेटेड आठवतं उठणं, अभ्यंग स्नान. आणि एकतर पहिल्या दिवशी दिवाळीच्या मला आठवतंय की अगदी पहाटे आई उठवायची, पण तेव्हा ना थंडी असायची छान अशी, झुंजू मुंजू म्हणतात की नाही, अशा त्यावेळेला उठून ती बऱ्यापैकी थंडी असायची. अंघोळ केल्यानंतरच असा शिवरिंग व्हायला लागायचं. आणि ते अभ्यंग स्नानामधलं जे तेल असायचं अंगाला लावणं, मोठ्या भावाला लावणं, घरामध्ये आई बाबांना लावते वगैरे, हे सगळा जो माहोल असायचा. आणि मग त्यावेळेला ती फुलभाजी लावायची बरोबर, असं ते एक टिपिकल होतं सगळं त्यावेळेला. ते एक संगीत पण खूप नॉस्टॅल्जिक करणारं असायचं सकाळचं. दिवाळी पहाट ही एक वेगळीच आणखीन मजा, आणि ती आता अनेक वर्ष सुरू आहे. दिवाळी पहाटचे संगीताचे कार्यक्रम जे असतात सुंदर असतात, अनेक कार्यक्रम.
हो. तर ते पण ऐकायला जाणं, त्याच्याबद्दल मग घरी येऊन चर्चा करणं, सगळ्यांनी मिळून एखादं दिवाळीच्या ह्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत ऐकणं घरामध्ये, हा पण एक माहोल वेगळा असतो. नकळतपणे खूप गोष्टी आपण म्हणजे आता असं वाटते की मागे सोडलेल्या आहेत. हे सगळं आता आपण बोलतोय ते सगळे क्षण असे समोर येत आहेत. हो, खरंय. याच्यामध्ये आणखीन एक होतं ना की जेव्हा आपण फराळ, तो पहिला फराळ जो बनलेला असायचा आणि तो गरम गरम असा तो समोर यायचा, तेव्हा पहिलं आईचं असायचं की नाही आधी तो देवासमोर ठेवायचा आहे आणि मग घरातल्या लहान इव्हन ना दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुद्धा आधी तो सगळा फराळ घेऊन देवाला जायचा, देवळात जायचं, देवाला तो द्यायचा आणि मग आपण खायचा. ही जी प्रथा होती ना ती सुंदर होती. त्या देवळात पण मग अनेक जण भेटायचे, 4 गोष्टी बोलल्या जायच्या, शुभेच्छा आपण वर्बली द्यायचो. अगदीच. आता आपण मेसेज थ्रू देतोय. दिवाळीच्या वेळेस जे स्पेशल गोष्टी बनतात फराळामध्ये, तर या सगळ्यांमध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरतो ना, तर ते त्याचं त्या सीझननुसार खूप महत्त्व आहे. हो, नक्कीच आहे. ते कसं सांगाल, म्हणजे ते का गरजेचं आहे? दिवाळी म्हणलं ना की थंडीची चाहूल, थंडीची सुरुवात, मग थोडंसं तेलकट खाल्लं तरी फार काही त्यांनी फरक पडणार नाही, गोड खाल्लं तरी फरक नाही पडणार. आणि अजून एक ना, हे सगळं फक्त दिवाळीतच खायचं असायचं ना पूर्वी. आता आपण कायमच ते खातो. हो, आता वर्षभर सगळे पदार्थ, त्यामुळे त्याचं अप्रूपही नाहीये. आणि प्लस त्याच वेळेला आपलं डाएट कॉन्शियस, तब्येतीच्या दृष्टीने याचाही आपण विचार करत राहतो. म्हणजे आता डाएट फराळ आपण ऍक्च्युली नाही खाल्लं पाहिजे, कारण ते जे फराळातले जे इन्ग्रेडियंट्स होते हे सीझनल आपल्याला खूप आणि हेल्दी पण होते ना त्यातल्या, कारण एक गोष्टी हेल्दी पण होत्या. नक्कीच. आणखीन काय मजा आठवतीये तुम्हाला दिवाळी? अनेक मजा असायच्या. एकमेकांकडे जेवायला जाणं हा पण एक म्हणजे काय म्हणू सोहळा असायचा ऍक्च्युली, की त्यांना आपल्याला काहीतरी द्यायचंय, भेट द्यायची. तर दिवाळीच्या फराळाबरोबरच आपल्याला जी वस्तू द्यायची ती घरात केली जायची. अच्छा. म्हणजे हे आमच्याकडे तर खूप होतं की आपल्याला द्यायचंय ना त्या व्यक्तींना, तर मग ती घरात केलेलं देऊया आपण. मग अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, आता पणत्या रंगवून द्यायच्या, हे पण आम्ही करायचो की त्या पणत्यांना मग छोटे छोटे मोती लावायचे, आरसे लावायचे, मग त्या डेकोरेट करायच्या पणत्या रंगीत बनवून आणि मग द्यायच्या दुसऱ्यांना. किंवा तेलाचेच दिवे लावले जायचे पणत्या सुद्धा, मेणाचे नव्हते, इलेक्ट्रिक. हो, सगळेच येथे तर तेही. आणि त्या रांगोळीमध्ये तो दिवा ठेवला जायचा. अशी खूप मजा असायची. रांगोळी म्हणजे आपण टिपक्यांची रांगोळी काढायचो, त्याच्यामुळे ते आधी गेरूने सारवलं जायचं. आता तेही कुठे दिसत नाही. तेही नाही, कारण टाईल बसवतात त्या रंगाची. बरोबर. आता हे सगळं म्हणजे आपण सगळ्याच गोष्टी खूप रेडीमेड असं केलेलं आहे. म्हणजे स्वयंपाकघर तर आपण ते क्लाउड किचन सारखं आउटसोर्सच केलं असं म्हणायचं. खरंय. आणि नेहमीच ना आपण स्वतः कुठली गोष्ट केली ना की त्याची किंमत नेहमी जास्त वाटते आपल्याला. आनंद असतो आणि ती आनंद असतो. आणि मग ते हेल्दी करण्याकडे आपला कल असतो. बाहेरून कितीही तुम्ही हेल्दी म्हणून मागवलत ना तरी ते तितकं हेल्दी नसतं. त्यांनी काय तेल वापरलंय, कुठलं तूप वापरलंय याचा आपल्याला एक अंदाज नसतो. आपल्याला माहीत नसतं की काय स्वरूपाचं वापरलंय. पण ते आपण जेव्हा घरी करतो ना तेव्हा आपल्या हेल्थला अनुसरून आपण त्याच्यात कमी जास्त प्रमाण करू शकतो ना. आणि याच्यासाठी मला असं वाटतं फक्त बायकांनी करणं अपेक्षित नाहीये, घरादारांनी सगळ्यांनी तिथे येणं. पूर्वी मी आधी पण हा प्रश्न विचारला, पुरुषांचा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा सहभाग काय कसा असायचा? एक तर ना फराळामध्ये करण्यामध्ये नसायचा, पण आकाशकंदील करायचंय, मग त्याचे कागद जाऊन आणायचे, त्याच्या बांबूच्या काड्या जाऊन आणायचे, हे सगळं पुरुष मंडळी करायची. आणि मग सांगाडा बांधत असताना सुद्धा मुलांना मदतीला घेणं. तेव्हा अगदी टिपिकल विभागणी असायची की फराळात आईला मदतीला मुलगी येते, कंदील करायला मुलगा जातोय. हे जरी असलं आत्ताच्या मुलींना ते आवडणार नाही, पण हे करत करतच आपण शिकलो. आम्ही तर हे खूप शिकलो. आणि मग नंतर इकडलं फराळाचं झालं की मग बाबांच्या मदतीला कंदील करायला जायचं, असं पण खूप असायचं. तर मला असं वाटतं की ह्या दोन्हीची सांगड घालणं, परंपरागत आलेल्या काही गोष्टी आणि नवीन काही गोष्टी, मी जाणीवपूर्वक ठरवणं की नाही कंदील बाहेरचा नाही आणायचा, कंदील आपण घरी करायचा. किंवा आता फराळाचं सुद्धा 2 गोष्टी तरी आपण घरी करूया. समजा आपल्याला वेळ नाहीये तर ओल्या नारळाच्या करंज्या आपण घरी करूया.
म्हणजे मग ते सारण करंजा केल्या की त्याच्याबरोबर एक मोदक असतोच आपला ना, बहीण भाऊ म्हणतात. ह्या ज्या आपल्या संस्कृतीमधनं काही गोष्टी आलेल्या आहेत ना, त्या आपोआप तुम्हाला कळतात. किंवा करंजा करत असताना सुद्धा त्या कशा झाकून ठेवायच्या, ओल्या नारळाची करंजी करायची, त्याचं सारण किती कोरडं करायचं, किती नाही करायचं, या शिकण्याच्या गोष्टी आहेत. आणि फक्त करंजा असं नाही, दुसरं काहीतरी करा, पण 2 पदार्थ तरी घरी करा. म्हणजे मग आधीचं आलेलं ट्रॅडिशन आणि आपण नवीन, आता वेळ नाही आहे ना तर 4 पदार्थ करू नका, 6 पदार्थ करू नका, पण तुम्हाला जे सोपं वाटतं करायला ते तुम्ही करणं आवश्यक आहे. कारण आत्ताची जी आपण अल्फा बीटा जनरेशन जी आता आहे त्यांना ही सगळी मज्जा द्यायची असेल तर ती नाही, आणि त्यांनाही मदतीला घ्यावं ना आपण. येतं त्यांना मदत, मग मदतीला ते येतात, त्यांना आवडतं आणि त्यांना पण त्याच्यातनं एक सुरसुर येईल ना काहीतरी वेगळं करायची. आणि हे घडतंय, अनेक घरांच्या तिथे घडतंय. म्हणजे मी म्हटलं तसं की फॅमिलीतली माणसं कमी झाली आहेत, नातेवाईक वगैरे, पण मित्रमंडळी म्हणजे हीच त्यांची एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि ते एकत्र येऊन खूप गोष्टी करतात. त्यामुळे हे दिसतं काही काही घरांमध्ये. न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे जसं की आत्ता काका आत्या ही नाती किंवा मामा मावशी ही नाती पण थोडीशी कमीच झाली आहेत ना, कारण एका घरात एक मुलगा एक मुलगी अशा पद्धतीचंच ते हे असल्यामुळे. पण त्यामुळे ना आता अनेक फॅमिलीजमध्ये वर्षातनं एक दिवस आपण एकत्र येऊया हे खूप सुरू झालं आहे. म्हणजे ते दिवाळीलाच असतं असं नाही, पण आता परवा माझी एक मैत्रीण भेटली होती मला, तर त्यांच्या फॅमिलीमध्ये अशीच 35-40 माणसं आहेत. तर ती वेगवेगळ्या ठिकाणाहून एक कुठलं तरी ठिकाण ठरवतात, रिसॉर्ट घेतात, 2 दिवस तिथे राहतात, मजा करतात, खूप खूप गप्पा मारतात, खूप गाणी गातात. तर हे पण करता येतं, पत्त्याचा एक डाव टाकतात. तर मला असं म्हणायचं आहे की हे सगळं संपलेलं नाही आहे. बरोबर, ते काळाच्या ओघात बदललं आहे, स्वरूप बदललं आहे, एवढंच आहे त्याचं. या सगळ्या गोष्टी एकत्र मिळून केल्या जायच्या, त्याच्यामुळे नकळतपणे ते संस्कार लहान मुलांवर पण घडायचे. आत्ता त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल क्लासेस लावावे लागत आहेत. सो कसं पाहता याकडे तुम्ही? मला काय वाटतं माहिती आहे का, की जरी प्रत्येक घरातली माणसं कमी झालेली आहेत तरी माणसांशी कनेक्ट होणं, माणसांची सोबत असणं ह्याला पर्याय नाही आहे. तर नातेवाईक जरी नसले तरी आताचे जे नवीन मुलं मुली आहेत ना त्यांना खूप मित्रमैत्रिणी आहेत. बरोबर, हे तर खरं आहे. आणि ते म्हणजे माझा मुलगा आहे, तर मुलगा आणि सून माझी, तर त्यांचे मित्रमैत्रिणी घरी येऊन एकत्र आकाशकंदील करतात किंवा कुणाच्या तरी एकाच्या घरी ते किल्ला करतात. तर आणि मग तेव्हा त्यांची मुलं पण छोटी छोटी भोवती असतात. तर मला मगाशी म्हणलं मी तसं की ट्रॅडिशनमधल्या परंपरेतल्या काही गोष्टी उचलून घेणं आणि आत्ता त्या नवीन याच्यामध्ये आपण बसवणं हे नवीन पिढीने केलं पाहिजे आत्ता. आणि हे खरं तर चॅलेंज आहे आमच्यासारख्या पिढीसाठी. आणि ते होतं. म्हणजे एक अगदी छोटं उदाहरण देते की माझा मुलगा छोटा होता, अगदी म्हणजे 1.5-2 वर्षाचा, नुकता चालायला लागला आहे वगैरे असा. आणि माझ्या बाईनी भांडी घासून आणली की त्या टबामध्ये ती असायची. आणि मी असं तो लांब ठेवलेला असायचा आणि मग मी त्याला ना त्या सगळ्या भांड्यांची ओळख करून दिली होती. तर मी त्याला सांगायची, जा मला डाव आणून दे, मला तपेलं आणून दे, मला पातेलं आणून दे, मला तांब्या आणून दे, मला पाणी प्यायचं भांडं आणून दे, पेला आणून दे. की त्याला ती सगळी, किंवा सतेल असायचं, कढई असायची, तवा असायचा. तर ही सगळी नावं त्याला तो 2-2.5 वर्षाची असताना माहीत झाली होती. आणि तो असं तो नुकता चालायला लागला होता तसं लुटू लुटू जाऊन एक एक मला भांडं आणून द्यायचा. तर हे पण एक शिक्षण आहे. बरोबर, म्हणजे फक्त नावं असं नाही, त्याला सामावून घेणं. नाही तर काय भांडी लावणं मला काय अवघड नव्हतं ना जागच्या जागेवरती, पण त्याला सामावून घेणं. किंवा आम्ही सगळे मिळून ना एकत्र पदार्थ घरी करायचो. एक रविवार असायचा तर त्याच्यात तो जो स्वयंपाक असायचा तो आम्ही सगळे मिळून करायचो. तर असं शिक्षण, हे शिक्षण म्हणण्यापेक्षा ती एक मजा असते. किंवा मला 2 मुलगेच आहेत, मुलगी नाही आहे. तर आठवड्यातली एक संध्याकाळ त्यांनी स्वयंपाक करायचा असायचा, हे आमच्या घरातला नियम होता. आणि आम्ही काहीच नाही बघायचो आणि फक्त अट घातली होती की बाहेरचं पार्सलचं आम्हाला खायला नाही घालायचं. पुण्यामध्ये खूपच मिळतं ना, पण तुम्ही करा, तुम्ही जे कराल ते आम्ही खाऊ. आणि मग ते त्यातनं ना एक एक पदार्थ शिकले की गेल्या गुरुवार असायचा तो, तर गेल्या गुरुवारी हे केलं होतं, मग आता या गुरुवारी आपण काहीतरी वेगळं करूया.
मग त्याच्यातनं एक दिवस माझा मुलगा आला आणि तो म्हणला आज मी साबुदाण्याची खिचडी करणार आहे. अरे वा. तर मी म्हणलं की भिजवलंयस का साबुदाणा, कारण मला काही कुठे दिसला नव्हता. तर तो म्हणला भिजवावा लागतो. बरोबर, त्यानिमित्ताने हे समजलं. त्यानिमित्ताने तो शिकला ते. आणि त्यामुळे आता त्याची बायको माझ्यावर खूप खुश आहे. तेच आता तुम्ही हे जे उदाहरण दिलं, आपल्याला वारसा हक्काने किंवा ती लिगसी आपल्याला संपत्ती बाबतीत मिळते. ज्या घरात सदन कुटुंब असतं तिथे ती मिळतेच आपोआप. पण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या अर्थातच त्या बोलण्यातून किंवा त्या याच्यासाठी खास वेळ काढावा लागत नाही, ते ओघाने लागत. अजून एक अतिशय महत्वाची घटना मला आठवते की मला 6 बहिणी होत्या, चुलत बहिणी. अच्छा. हां, तर त्यावेळी त्या सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्या, मी धाकटी. तर त्यांच्या लग्नाच्या वेळेला ना कॉन्ट्रॅक्ट वगैरे द्यायची पद्धत नव्हती. पूर्वी घरातच सगळं असायचं. तर माझे मोठे काका होते, तर ज्या कार्यालयात लग्न असायचं त्या कार्यालयाचा ते मॅप काढायचे. आणि आम्हाला सगळेजण आम्ही एकत्र यायचो. माझे दोन्ही काका, माझे वडील, माझी आई, दोन्ही काकू, बहिणी सगळ्या, असं म्हणून आम्ही गोल बसायचो. आणि मग इथे एक दार आहे कार्यालयाचं, इथे एक दार आहे, किंवा इथे ही खोली आहे, तर ह्या खोलीमध्ये आपल्या सगळ्या वस्तू असतील, असं करून ना ते प्रत्येकाकडे एक एक जबाबदारी सोपवायचे. की कार्यालयाच्या दाराशी ना ही उभी राहील, मग आलेल्या लोकांना ती रिसीव्ह करेल. मग या खोलीमध्ये ज्या जोखमीच्या वस्तू असतात तेही तुझ्याकडे असेल, ते तू पूर्ण लक्ष द्यायचंच त्याच्याकडे. आणि ते मॅप काढल्यामुळे ना आमच्या डोळ्यासमोर ते असायचं बरोबर. तर अशा ज्या गोष्टी होत्या ना एकत्र कुटुंबामुळे, खरं तर आम्ही एकत्र राहत नव्हतो, पण त्या वेळेला आम्ही एकत्र यायचो. किंवा एकदा माझ्या काकूनी ना 101 उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवीन अशी बोलली होती, नवस म्हणून. मग तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र, म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेला मला जी प्रॅक्टिस झाली उकडीचे मोदक करायची ती आयुष्यभर लक्षात राहणारी होती. अशा खूप गोष्टी माझ्या लहानपणी होत्या. हे फक्त म्हणजे आपल्याला संस्कार देण्यापर्यंतच नाही आहे, पण त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणजे आता आपण दिवाळीच्या निमित्तानं बोलतोय म्हणून ते पदार्थ पण जे पारंपरिक आपल्याकडे केले जायचे. मी उदाहरण सांगते, जसं पूर्वी पाकातले पदार्थ खूप व्हायचे. आता आपण इतके हेल्थ कॉन्शियस झाले की आपण ते खाऊ की नको, करू की नको असं असतं आपलं. सो या छोट्या छोट्या गोष्टी कुठेतरी लोप पावतील का, म्हणजे त्या जर आपण पुढच्या पिढीला दिल्या नाही तर त्या कुठेतरी संपतील का, अशी एक भीती पण वाटते. खरं सांगू का, या गोष्टी नाही संपणार जर आपण जाणीवपूर्वक केलं. ती जाणीवपूर्वक कशी करायची, आणि कारण आपण इतकं पळतोय ना की तो वेळच कसा काढायचा हे कळत नाही आमच्या पिढीला. बरोबर आहे, पण ज्या वेळेला आपल्याला सुट्टी मिळते, तेच मी मगाशी म्हणलं ना की सुट्टी मिळाली की बाहेर न जाता आपण जर घरात राहिलो आणि जर ठरवलं की यावेळेला आपण जेवण आणू बाहेरनं, पण हा गुलाबजाम मला घरी करायचे. बरोबर. मग म्हणजे पाकातल्या गोष्टी म्हणून मला ते आठवलं की बाकी आणू आपण, किंवा पोळी आणि गुलाबजाम मी फक्त करीन, आज एवढंच जेवायला असेल, पण गुलाबजाम करूया किंवा पाकातल्या पुऱ्या करूया. तो तर पदार्थ हल्ली मला वाटतं कोणाला माहितीच नाहीये. खूप लॉंग बॅग, आठवलं म्हणजे खाऊन झालंय. तर हे जाणीवपूर्वक करणं. किंवा आता माझा मुलगा ना श्रीखंड खूप सुंदर करतो, तर आवर्जून तो दसऱ्याला श्रीखंड करून सगळीकडे छोटे छोटे डबे भरून देतो. म्हणजे त्याच्या सुनेच्या घरी आई वडिलांना देतो, त्याच्या मामाकडे देतो, माझ्याकडे देतो, असं सगळ्यांकडे. त्याला ते स्वतःलाही खूप आवडतं आणि त्यातून एक आपुलकी, ओढ आपल्या माणसांबद्दल सगळं दिसायचं, नक्कीच दिसतं. पण आता म्हणजे हे एकत्र येऊन साजरं करणं तर दुर्मिळ झालेलंच आहे. पण पूर्वीसारखं एकत्र कुटुंब असलं तरी एकत्र बसून जेवणं हे मला वाटत नाही मेट्रो सिटीजमध्ये होतं आहे. कारण आपण जेवणाचं ताट समोर असतं आणि आपल्या एका हातात मोबाईल असतो, असं सध्याचं चित्र सगळ्या घरांमध्येच आहे. सो तो जो मेन टाईम कुटुंबासाठीचा होता तोही कुठेतरी मिसिंग आहे. आणि त्याचा काय परिणाम आपल्याला दिसतोय? मुळात कसं आहे सांगू का, माणूस एकटा झालाय या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मेंटल हेल्थ जी आपण म्हणतो की नाही ती कुठेतरी डिस्टर्ब झाली आहे. कारण आपण माणसांशी कनेक्टेड नाही आहोत. आणि मोबाईलमध्ये तुम्हाला ना माणूस नाही मिळणार. माणूस जे तुम्हाला देईल एकतर्फी संवाद आहे ना, म्हणजे संवाद पण नाही. आणि संवाद नाहीच. एक तर कसं आहे माहिती आहे, या सगळ्या इन्फॉर्मेशनचा भडीमार आहे आत्ताच्या काळामध्ये. म्हणजे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीज म्हणतात त्याला, की इतक्या गोष्टी येतात
त्यातलं कुठलं आपल्यासाठी चांगलं आहे कुठलं नाही आहे हे तारतम्य पण राहत ते नाही. स्विचच राहिलेलं नाही आहे की आपण इथे ते बंद करूया. आणि 2-3 दिवस जेव्हा सुट्टी मिळते, आता कॉलेजमधली जी मुलं आहेत की नाही, तर माझी एक बहीण आहे ना, ते एका कॉलेजमध्ये शिकवते. तर 2-3 दिवस सुट्टी झाल्यानंतर जेव्हा कॉलेज सुरू झालं तेव्हा तिने विचारलं वर्गामध्ये की तुम्ही काय केलं 3 दिवस. तर एका मुलीने सांगितलं मी सलग 12 फिल्म्स पाहिल्या त्या 3 दिवसात. बापरे. आता कसं आहे, ती तिच्या फॅमिलीपासून खूप लांब आहे, फॅमिली दुसऱ्या गावाला आहे, तिथे हॉस्टेलला राहते वगैरे, टॅबवरती ती बघितली. तर ती म्हणली की अगं तुझ्या लक्षात तरी राहील का की पहिल्या फिल्ममध्ये हे कॅरेक्टर्स होती, 6व्या फिल्ममध्ये हे होती किंवा ही कथा होती. त्याच्यावर ती पटकन म्हणली हो केअर्स. तर हा जो भाव आहे ना, हा खूप आपल्याला कुठेतरी डिस्ट्रॉय करेल, खाली घेऊन जाईल मानसिकरित्या. म्हणजे स्क्रीनला नुसते डोळे चिकटलेले असले तर, म्हणून ते म्हणतात ना की खूप लहान वयामध्ये तुमच्या डोळ्यावर परिणाम होणार, तुमच्या कानावर परिणाम होणार, तुमच्या मेंदूवरती परिणाम होणार. कारण तुम्ही जेव्हा बघता ते आणि जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता याच्यामध्ये फरक असतो. पण पुस्तक जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा आपण आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे ते चित्र तयार करत असतो आपल्या डोळ्यासमोर. बरोबर. स्क्रीन ज्या वेळेला आपण बघत असतो तेव्हा ते चित्र आयतं तुम्हाला दिसतं. तुमची जी विचारशक्ती असते ती विचारशक्ती स्क्रीनमध्ये राहत नाही, ती पुस्तकामध्ये असते विचारशक्ती. ज्या वेळेला तुम्ही बघता तेव्हा म्हणजे ते चित्र तुम्हाला उभं करायचं असतं तुमच्या डोळ्यातून. आपण ते आपल्या परीने आपल्याला म्हणजे समजा त्या पुस्तकात असं लिहिलेलं असेल की एक छान चंद्रमोळी घर आहे, त्याच्या दाराशी एक अतिशय जाईचा सुंदर वेल आहे, तर ते आपोआप आपल्या डोळ्यासमोर ते उभं राहतं ना. आपल्या कल्पनेनुसार ते आपण साकार करतो. पण जेव्हा तुम्ही स्क्रीनवर असता तेव्हा तुम्हाला ते दिसतं, त्यामुळे तुमच्या मेंदूला विचार करायची वेळ येत नाही. त्यामुळे मेंदू चालतच नाही असं म्हणलं तरी चालेल. पण याच्यातून कमआउट कसं करायचं? एक तर ना मी म्हणलं तसं जाणीव पाहिजे त्याची, किंवा कुणीतरी तुम्हाला सांगणारं असेल ना. असतात सांगणारी माणसं आपल्या भोवती खूप असतात. तर तशी जर असतील तर त्यांच्यातलं काय घ्यायचं आहे आपल्याला आणि ते घेऊन आपल्याला तसं वागायचं आहे का, याच्यामधनं ही जाणीवपूर्वक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस करावे लागतात. म्हणजे मला आठवतं आहे की काही वर्षांपूर्वी डॉक्टर आनंद नाडकर्णींकडे मी मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि अजून माझ्या दुसऱ्या गुरु म्हणजे अनुराधा करकरे. तर त्यांनी मला डायरी लिहायला शिकवलं होतं आणि ती डायरी एका वेगळ्या पद्धतीने लिहायला सांगितली होती की अमुक एक प्रसंग घडल्यानंतर काय नेमकं मला वाटलं आणि ह्याच्यातनं मी काय शिकणार आहे. तर ते मी केलं, ते आजतागायत मी करते आणि त्याच्यातनं मला खूपच काय काय इनपुट्स मिळत असतात. आणि काय होतं नंतर ना त्याच्यातनं आपल्याला जाणीवपूर्वक रस्ता दिसतो. आता तुम्ही म्हणालात की डायरी लिहिणं हा एक वेगळा संस्कार असायचा. पण हे करत असताना जेव्हा आता तुम्ही ते पानं उलटून पाहता तेव्हा ते खूप आठवणी सगळ्या जागृत होत असतील. अगदी खूपच. पण हे बदललेलं स्वरूप असलं तरी कुटुंब म्हणून ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण ते कायम एकमेकांना बांधून ते बॉन्डिंग कायम त्या दिवाळीतल्या थंडीतल्या उभेसारखं असेल किंवा फराळातल्या त्या छान गोडव्यासारखं असेल, हे सगळं आपण जपून ठेवणं शेवटी हेच महत्त्वाचं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं ही जी नवीन मुलं मुली आहेत की नाही, ती वेगवेगळ्या पद्धतीने ते जपायचा प्रयत्न करतायत त्यांच्या पद्धतीने. म्हणजे नॉट नेसेसरी की ते साहीच्या साही किंवा साती पदार्थ घरी तयार करतील असं नाही आहे, पण ते एखादा पदार्थ करतात आणि ते जाणीवपूर्वक करतात. हे पण मला लक्षात येतं आहे. मी आता माझ्या मुलाचे अनेक मित्र आमच्या घरी येतात, मैत्रिणी येतात, तर त्या विचारून करतात. म्हणजे एक मैत्रीण आहे तर तिची आई इथे नाही राहत, दूर राहते दुसऱ्या गावाला, ती आवर्जून माझ्याकडे येते की हे कसं तू करतेस, तू शिकव मला हे आवडतंय करायला. हे खरं आहे. पण आमच्या पिढीला सगळ्या गोष्टी करण्याचा उत्साह हौस सगळं आहे, पण वेळेअभावी ते कुठेतरी थोडंसं मॅनेज करावं लागतं. नाही म्हणून म्हणलं ना 6 पदार्थ करता नाही येणार, एक नक्की करता येईल, पण तो केला पाहिजे. हो बरोबर. आणि दिवाळीची मजा अशीच कायम आपण जशी शक्य होईल तशी करत राहायला हवी आणि मागच्या पिढीकडून हा आनंद कसा आणखीन पुढच्या पिढीला देता येईल हे सुद्धा पाहायचं आहे. नाही आणि घराचे पण ना काही नियम असतात आपल्या
की पहिल्या दिवशी आपण सगळ्यांनी एकत्र जेवायचंय, हा एक नियम आहे हो. आणि तो सगळ्यांनी पाळायचा आहे. हो, आणि फराळ सुद्धा आपण जेव्हा सकाळी देवाला नमस्कार करून आपण तो फराळाचं ताट पूर्ण भरून घेऊन येते आई, तेव्हा ते सगळ्यांनी एकत्र बसून खाणं, एकमेकांना खाऊ घालणं, ही पण एक वेगळी मजा असायची आणि ती आपण कायम अनुभवत आलेलो आहे. त्याच्यामुळेच या आठवणी, मला खात्री आहे की या पॉडकास्टमधून आपण अनेकांना त्या नॉस्टॅल्जिक केलं आहे आणि त्या सगळ्या आठवणी अनेकांच्या मनात आज पुन्हा हे बघताना जागृत झाल्या असतील. तुम्हाला हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर काय आठवलं आहे, तुमच्या दिवाळीच्या कुठल्या आठवणी आठवल्या आहेत त्या आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि हा पॉडकास्ट कसा वाटला तेही सांगा. मॅम, तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आलात आणि इतकं नॉस्टॅल्जिक केलात आणि छान वाटलं मला पण, त्यानिमित्ताने माझ्याही सगळ्या आठवणीवरती आल्या. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.